सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायात कोणावरही तुम्ही अवलंबून राहू नका, नाहीतर तुमचं नुकसान अटळ. आज तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. भावनेच्या भरात कोणालाही आज वचन देऊ नका. लोक तुमच्या चांगुलपणाचा आज फायदा घेतील. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अधिक लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यावसायिक ट्रिपला जाल. नोकरी जर करत असाल तर नवीन कामं तुमच्यावरती सोपवली जातील. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या वाढू शकतात. आज वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये भाऊ बहिणीचं प्रेम आणि पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेम जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही स्वतःला कमकुवत समजू नका. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात जबाबदारीची कामं सोपवली जातील. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. जुन्या मित्राला भेटण्याची तुम्ही शक्यता आहे. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा व्यस्त राहील. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरती थोडा परिणाम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. रागाच्या भरात केलेली चूक तुमच्या अडचणीचं कारण बनू शकते. त्यासाठी आज कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घ्या. तुम्हाला रागावरती आज नियंत्रण ठेवावं लागणार आहे. आज तुमचं काम यशस्वी होईल. तुम्ही आज वडिलांचा सल्ला घेऊ शकता, ज्याचा तुम्हाला फायदाच होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नजर ठेवावी लागेल. व्यावसायिक विरोधक तुमच्या विरुद्ध कट रचतील, त्यामुळे सावध व्हा. राजकीय क्षेत्रामध्ये तुमची रुची वाढेल, ज्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. तुम्ही कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन कराल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा तुम्ही आज निर्णय घ्याल. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदेशीर परिणाम मिळतील. प्रेम प्रकरणामध्ये परिस्थिती पाहून तुम्ही उत्तर द्या. त्यामुळे तुमचा गैरफायदा होऊ शकतो. रखडलेली काही कामं आज पूर्ण होतील आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्नही करावे लागतील. तुम्ही आज एखाद्या जवळच्या शुभ कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. एखादा नवीन प्रस्ताव स्वीकारताना तुम्हाला असमर्थता दाखवावी लागेल. बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवल्यानं तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. तुम्ही आज आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कठोर परिश्रमांनी भरलेला राहील. नवीन नोकरीच्या शोधामध्ये असाल तर ती तुम्हाला आज मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्यांना चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पना सुचतील. कौटुंबिक वाद जर असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वेळेचं भान ठेवून आळसपणा सोडावा लागेल. नोकरी व्यवसायामध्ये सर्व कामं तुम्ही तत्परतेने कराल. कामामध्ये विलंब करू नका.
नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन बदल करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मालमत्तेशी संबंधित काही कायदेशीर वाद असतील तर ते जास्त ओढू नका. भविष्यामध्ये यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला जुने संकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक स्थितीसाठी केलेले प्रयत्न तुमचे फलदायी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे आज मनापासून आर्थिक समृद्धीसाठी प्रयत्न करा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये उच्च पद आणि स्थान प्राप्त होणार आहे. ते स्वीकारायला तुम्ही उशीर करू नका. विद्यार्थ्यांना पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आज चांगलं यश मिळताना दिसतंय. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जावं लागू शकतं. त्यानं तुमचा मान मरातब वाढेल. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कामामध्ये बिलकुल आळशीपणा दाखवू नका, नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान नक्कीच होईल. तुम्ही आज आर्थिक चणचण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमित जल अर्पण करून दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरत जाऊ नका. आणि तुम्ही आमच्या व्हिडिओजना जो काही प्रतिसाद देताय तो पाहून खरंच आम्हाला धन्य झाल्यासारखं वाटतं. जर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आम्ही त्यावर देखील तुमच्यासाठी उपाय घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर चांगली वाटली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.